भोगाप्रमाणे नवीन देह धारण होतो, समोर होतो. सिद्ध महात्म्यांचा देह त्यांना वाटलं तर ते परत येतात, नाही वाटलं तर आपली चेतनाशक्ती विलीन करू, आत्मशक्ती विलीन करून टाकतात, लय करून टाकतात परमात्म्यामध्ये, ब्रह्मतत्वामध्ये आणि संपून टाकतात. काहींना वाटतं परत यावं, ते परत येतात, पण स्वतःच्या हातात जन्म आणि मरण हे लक्षात घ्या. यमाच्या हातून मरत नाहीत. कुठे जन्म घ्यावा हे ते ठरवतात, काय करावं हे ठरवतात. स्वतःच्या हातात सगळे स्विच असतात, बटणं असतात. जगायचं असेल तर अनंत जन्मपर्यंत मनुष्य देह ते घेऊ शकतात. सगळं हातात असतं. तैसे शरीराची आलोपी सर्वथा नाश नाही स्वरूपी, म्हणून तुहे नारोपी भ्रांती बापा. मधील दृष्टांताप्रमाणे सामान्यपणे शरीर लोपले, सिद्ध महायोग विज्ञानी राजर्षी योगाच्या पद्धतीने शरीर उपकर्माचा पूर्ण क्षय केला तरी आत्म्याचा कधीही नाश होत नाही. पण बाबा रे, तूही जन्ममरणाची भ्रांती आत्म्यावर आरोपू नकोस. आत्मरूपात जो जागा असतो त्यालाही भ्रांती नसते. आत्मस्वरूपात जो जागा असतो त्याला भ्रांतीच नसते. मी मरणार, मरणाऱ्याला भीतच नाही. काळाच्या माथी आम्ही पाय देऊ, तुकाराम म्हणतात. काळाच्या माथा हाणू लाथा, इतकं प्रभावशाली जीवन असतं संतांचं. संतांना सांगण्यात येतं, भगवान रामचंद्र